अक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महारुद्रः महागर्तः महाभूतः। 801 अक्षोभ्यः रागद्वेषादिभिः राग द्वेष आसक्ती यापासून किंवा शब्दादी विषयैही म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध यापासून या इंद्रियांच्या विषयांपासून त्रिदशारिभिः म्हणजे देवांच्या 13 शत्रूंमुळे च न क्षोभ्यतः कधीही तो चिडत नाही किंवा विचलित होत नाही असा अक्षोभ्यः प्रक्षुब्ध न होणारा सदैव शांत जी इंद्रिय आणि विजय यांच्या संयोगामुळे अशांती उद्भवते ती त्याच्या तो इंद्रियातीत आहे गुणातीत आहे म्हणून त्याला मनाची अशांती कधीच होत नाही म्हणून तो कधी प्रक्षुब्ध होत नाही असा जोग तो अक्षोभ्यः। ओम अक्षोभ्याय नमः। 802 सर्व वागीश्वरेश्वरः सर्वेषां वागीश्वराणां म्हणजे ब्रह्मादीनां म्हणजे ब्रह्मा वगैरे सारख्या उत्तम वक्ता असणाऱ्या किंवा भाषा असणाऱ्या भाषेवर जे प्रभुत्व असतं अशा सगळ्यांचा अपि ईश्वरः त्यांचाही स्वामी म्हणजे त्यांच्याहून उत्तम 4 वाचांचा जो स्वामी आहे तो सर्व वागीश्वरेश्वरः सर्व इंद्रिय क्रिया मन बुद्धीच्या मार्फत होतात पण ह्याचे कार्य केवळ परमेश्वराच्या चेतनेनेच होते गतिशील होते। वागीश्वर म्हणजे कवी लेखक वक्ता यासाठी हा शब्द वापरला जातो पण ह्यांना शक्ती देणारं ते सर्वोच्च तत्व हे ह्याचंच कार्य असतं म्हणून त्या सगळ्यांचा जो ईश्वर तो सर्व वागीश्वरेश्वरः। ओम सर्व वागीश्वरेश्वराय नमः। परा पश्यन्ती मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे 4 स्तर आहेत त्या सर्वांचा स्वामी तो सर्व वागीश्वरेश्वरः। ओम सर्व वागीश्वरेश्वराय नमः। 803 महारुद्रः अवगाह्य तत् आनंदम म्हणजे त्याच्या आनंदामध्ये विश्रांती घेतलेले असे किंवा त्याच्यामध्ये सामावलेले शोषले गेलेले विश्रम्य त्याच्यामध्ये विश्रांती घेतात। सुखम आसते योगिनः त्याच्यामध्ये योगी लोक सुखाने बसतात किंवा त्याचेच पालन सतत मनन चिंतन करतात असा जो तो महारुद्रः। आता रुद्राचा दुसरा अर्थ मोठं सरोवर असा सुद्धा होतो म्हणून महारुद्रः इति महारुद्रः मोठ्या सरोवरासारखा विशाल मनाचा जो आहे तो महारुद्रः। परमेश्वर चेतनेच्या स्तरावर सर्व भक्तांना ध्यान करणाऱ्यांना पुनर्जीवित ताजतेवानं रोमांचित करतो जेव्हा ते शांतीत प्रवेश करतात असा जसे पिण्यासाठी स्वच्छतेसाठी थंडाव्यासाठी आपल्याला पाण्याचा उपयोग होतो त्याप्रमाणेच आपल्या मनाच्या स्वच्छतेसाठी आपल्या शांततेसाठी हा आपल्याला मदत करतो असा महारुद्रः। ओम महारुद्राय नमः। 804 महागर्तः गर्तेवत अस्य माया म्हणजे एखाद्या गुहेप्रमाणे किंवा अंधाऱ्या पोकळीप्रमाणे याची माया महती खूप महान कठीण असते दूरत्यया इति पार करण्यात त्या मायेच्या सागरातनं पार करणं खूप कठीण असतं असा जो तो महागर्तः। गीतेमध्ये सुद्धा परमेश्वर स्वतः म्हणतात मम माया दुरत्यया म्हणजे मायेचं एवढं जाल पसरलेलं असतं की ती पार पडून सत्याचा शोध घेणं हे खूप कठीण असतं। आता गर्त शब्दो रथपर्याया नैर्युक्ते म्हणजे व्युत्पत्ती शास्त्रज्ञ जे असतात ते गर्त हा शब्द रथ म्हणून रथ ह्या अर्थाने वापरतात आणि म्हणून महारथ म्हणून महागर्तः म्हणजे ज्याचा रथ महान रथ असलेला जो आहे तो महागर्तः किंवा महारथत्वम अस्य प्रसिद्धम भारतादिषु
महाभारत किंवा इतर ग्रंथामध्ये महान सारथी महारथत्वम म्हणजे महान सारथी म्हणून जो प्रसिद्ध आहे तो महागर्तः. मोठ्या दरीप्रमाणे जो मायारूपी दरी आहे ती पार करायला कठीण आहे असा तो महागर्तः किंवा मोठा सारथी, मोठा रथ असलेला सारथी असा महागर्तः. ओम गर्ताय नमः. 805 महाभूतः. कालत्रय म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान. अनवाच्छिन्न म्हणजे ह्यांनी मर्यादित स्वरूपत्वात अशा मर्यादित स्वरूपात जो नसतो. अनवांछिन्न म्हणजे मर्यादित नसतो. हा एकमेव असा आहे की जो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ह्या कालबंधनांनी मर्यादित असं ज्याचं स्वरूप नसतं असा मोठा असलेला, मोठा झालेला असा स्रोत जिथे महान तत्वसुद्धा अस्तित्वात येतात असा जो तो महाभूतः. एकीकरण आणि विघटन या खेळाचा मुख्य आधार असा, कारण तो तत्व एकत्र करून भूतांची निर्मिती करतो आणि त्यांचा नाश झाल्यावर त्यांचं विघटन करून पुन्हा मूलतत्वात त्यांचा प्रवेश करवतो असा मोठा स्रोत तो महाभूतः. ओम महाभूताय नमः.